नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। 5 जुलै 2025 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहू शकतो। ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या आधीच त्यांनी मिळवलेला हा मोठा विजय मानला जातोय आणि त्यामुळे मुंबई महापालिकेत दोघांची युती झाली तर काय होईल याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलंय। काय संभाव्य गणित असतील, कोण किती जागा जिंकेल आणि शिंदेंचं टेन्शन का वाढलंय, कशाने वाढलंय, चला तर सविस्तर जाणून घेऊ। 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्याआधीच ठाकरे बंधूंनी सरकारला नमवलं असं म्हटलं जातंय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभर संताप उसळला। सोशल मीडियावर #सेव्हमराठी ट्रेंड झालं। राज उद्धव दोघांनी एकत्र आवाज उठवला आणि सरकारने शालेय शिक्षणातील हिंदीची सक्ती करणारे 2 GR मागे घेतले आणि हाच त्यांचा पहिला मोठा विजय मानला जातोय। राजकीय रणनीतिकारांचं विश्लेषण जर आपण बघितलं तर ते धक्का देणार आहे। 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले। शिवसेनेला 84 जागा, भाजपला 82 जागा तर मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या। पण जर मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या मतांची टक्केवारी तब्बल 36% पर्यंत जाईल आणि त्यांच्या जागा 118 पर्यंत जाऊ शकतात आणि भाजप 82 वरनं किंवा 80 वरनं 64 वर घसरेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला राज्यात 20 आमदार मिळाले, त्यातील मुंबईतच त्यांनी 10 जागा जिंकल्या म्हणजे तब्बल 23% मतं त्यांना मुंबईत मिळाली। मनसेला राज्यात 1.6% मतं मिळाली जरी असली तरी सुद्धा मुंबईमध्ये मात्र 7.1% मतं मनसेला आहेत आणि त्यामुळे ठाकरे नाव मुंबईकरांसाठी अजूनही प्रचंड भावनिक आहे हे यावरून दिसून येतं। दुसरीकडे शिंदे गटाला केवळ 17% मतं मुंबईमध्ये मिळालेली आहेत आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड आजही इथं मजबूत आहे। जर राज आणि उद्धव खरंच एकत्र राहिले तर त्यांना साधारणतः 36% मतं मिळू शकतात आणि इतकी ताकद मुंबई महानगरपालिकेत कुणाकडेही नाहीये, कोणत्याही पक्षाकडे नाहीये। नाही, लक्षात ठेवा, 20% मुस्लिम मतदारांनी 2019 आणि 2024ला उद्धव ठाकरेंना साथ दिली होती। राज ठाकरे सोबत आले तर या मतांना तडा जाईल का हा प्रश्न आहे, पण भाजपला रोखण्यासाठी मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे परत येण्याची देखील शक्यता प्रबळ आहे। मुंबई महापालिकेत सध्या 227 जागा आहेत। ठाकरे मनसे युती झाल्यास त्यांना 118 जागा मिळू शकतात असं राजकीय जाणकार सांगत आहेत। शिंदे गटाचं मत 17% वरच अडकण्याची शक्यता आहे म्हणजे केवळ 25 ते 35 जागांवरच शिंदे गट सीमित राहू शकतो। शिवसेनेची ओळख असलेली महानगरपालिका शिंदेंच्या हातातून निसटू शकते आणि ते ठाकरेकडे पुन्हा एकदा जाऊ शकते। ठाकरेंचा वर्चस्व महापालिकेवर बघायला मिळू शकतो। 5 जुलैच्या मेळाव्याचं महत्त्व वेगळंच आहे। हा फक्त मेळावा नाही तर महापालिकेचा ट्रेलर आहे असं म्हणावं लागेल। भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्या यंत्रणेला ठाकरे बंधूंचं आव्हान आहे। दोघं एकत्र मंचावर असणार आहे म्हणजेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा त्या ठिकाणी संचारणार आहे आणि एक नवसंजीवनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर कार्यकर्त्यांना या मेळाव्यामधून मिळणार आहे। हे सगळं पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की राज आणि उद्धव ठाकरेंनी जर मतभेद बाजूला ठेवले तर मुंबईतला सामना एकतर्फी होऊ शकतो। भाजप शिंदेंचं गणित कोलमडू शकतं। शिंदेंनी राज ठाकरेंना विरोध करून स्वतःचं राजकारण अडचणीत आणलंय असं म्हणालं तर काही हरकत नाही, कारण विधानसभेला जर एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला असता, सहकार्य केलं असतं, त्यांच्या मुलाच्या विरोधामध्ये उमेदवार दिला नसता तर कदाचित आज राज ठाकरेंनी विरोधात जाण्या अगोदर विचार केला असता, परंतु आता उशीर झालाय आणि त्यामुळे ते देखील शिंदेंच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। आता ठाकरे बंधूंचा ब्रँड आणि मराठी अस्मिता हीच खरी निवडणुकीतली रणभेरी ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत शिंदे भाजपचं गणित बिघडेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।